दासवस्ती शाळेचं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता। येथे असं सुंदर प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे। येथे आपल्या वस्तीवरचे जे काही कर्मचारी आहेत ते सध्या उपस्थित आहेत, हे सर्व शिक्षक। नमस्कार। तर आज आपण प्राथमिक शाळा जिल्हा परिषद दासवस्ती शाळा ही बघू शकताय की येथे आज बाल आनंदी बाजार आपण भरवलेला आहे। तर हे सर्व शिक्षक इतर कर्मचारी सदस्य उपस्थित आहे। तर आज आपण त्यांना काही या बाल आनंदी बाजार निमित्त काही त्यांना 2-4 शब्द आपण विचारणार आहे। तर आपण रोपळे गावचे माजी सरपंच तात्यासाहेब गोडगे यांना आपण बाल आनंदी बाजार बाबत काही प्रश्न विचारणार आहोत। त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। बाल आनंदी बाजार यासाठी तुमचं मनोगत व्यक्त करा। आज दासवस्ती जिल्हा परिषद शाळेवर बाल आनंदी बाजार भरवण्यात आलेला आहे। इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये ज्या संसारोपयोगी वस्तू आहेत त्या कशा खरेदी केल्या पाहिजेत आणि त्याची विक्री कशी झाली पाहिजे याविषयी यांना या वयातच मार्गदर्शन या बाजाराच्या निमित्तानं होणार आहे। हा अत्यंत स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानसुद्धा आवश्यक आहे आणि ते करून देण्याचं काम शिक्षकांनी उत्तम प्रकारे या बाजाराच्या माध्यमातून केलेलं आहे। या अशा पद्धतीचा बाजार तुम्ही बघू शकता की असा बाजार भरलेला आहे। तर येथे बारकेले बाल आनंदी बाजारमध्ये काही फळे आहेत किंवा वांगे मांडलेले आहेत, कुणी चिवडा बनवलेला आहे। तर आपण जिल्हा परिषद शाळेचे आपले तानाजी गोडगे गुरुजी यांचा आपण हा गुरुजी तुम्ही नमस्कार। बोला। तर आज दासवस्तीमध्ये बाल आनंदी बाजार भरवलेला आहे। तर या बाल आनंदी बाजार बाबत तुमचं काय मनोगत आहे ते आपण व्यक्त करावं। सगळ्यात महत्त्वाचं जे शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये हा अतिशय सुंदर असा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो शाळेमध्ये। याचा मुख्य उद्देश असा असतो की आपल्या विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान येणं गरजेचं आहे। म्हणजे रुपये, पैसे, नाणी, नोटा, परत आपला ह्याचं ज्ञान त्यांना व्हावं। एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर ते किती रक्कम झाली, आपण परत किती दिलं पाहिजे पैसे, आणि हे व्यवहार ज्ञान अतिशय गरजेचं आहे की घोकंपट्टीवरती शिक्षण न राहता प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची सांगड आम्ही घालण्याचा प्रयत्न करतो। आणि या ठिकाणी आपण पाहताय की प्रत्येक विद्यार्थ्यानं वेगवेगळे असं स्टॉल, अतिशय सुंदर असं स्टॉल, भाजीपाला असेल, किराणा दुकानं असेल, त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गुलाबजामुन बनवलेले आहेत, इडली सांबर बनवलेलं आहे। तर असं वेगवेगळे म्हणजे मुलांचा उत्साह जर पाहिला तर आपण चेहऱ्यावरती आपण त्यांचा आनंद पाहू शकताय आपण की प्रत्येक या ठिकाणी जे स्टॉल आहेत, मग आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत, शेतात आपल्याला पिकणारं धान्य आहे किंवा भाजीपाला आहे, ते विकण्याचा आपण मुलं किती छान असा प्रयत्न करतात पाहताय आपण। या ठिकाणी बाजाराची गर्दी पाहिली, महिलांची गर्दी आहे, या ठिकाणी पुरुष मंडळी भरपूर प्रमाणात आलेली आहेत आणि खूप छान असा प्रतिसाद आमच्या या आठवडी बाजाराला, बाल आनंद बाजाराला या ठिकाणी मिळतोय। त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन, आभार। आणि या नंतरही आपण शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम कसे राबवले जातात त्याची तुम्हाला माहिती परत दिली जाईलच तुम्हाला। धन्यवाद। धन्यवाद सर, तर आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल। तर बघू शकता तुम्ही बाल आनंदी बाजार दासवस्ती रोपळे येथे आलेलो आहे। तर आपण तिथे बघू शकता की चिवडा मांडलेला आहे, त्यांनी चिवडा आणलेला आहे, ते वांग मांडलेलं आहे। तर त्याला आपण त्याचं नाव विचारू। तुझं नाव सांग। सुदर्शनी निदा। तो काय काय आणलं विकायला? कवट, अजून काय काय आणलंय? वांगी, भेंड्या। ते बघू शकता वांगी भेंड्या त्याने आणलेलं आहे। कवटाचा काय भाव लावला? 5 रुपये। 5 रुपयाला कवटाचा भाव लावलेला आहे, तुम्ही बघू शकताय। इथे कस्टमर आहे, आपण त्यांना विचारू की तुम्ही काय काय खरेदी केलं। तुम्ही 2 शब्द बोला।
तुम्ही काय काय खरेदी केलं, तुम्हाला बाल आनंदी बाजारावर काय काय म्हणजे काय मनोगत आहे तुमचं बोला. छान वाटते बाजार भरल्यावर इथं काहीतरी वेगळं असं इडली सांबर भेळ हा. गुलाबजाम इडली कोथिंबीर सांबार गुलाबजामुन आपल्या हा लेकरांनी विकायला आणलेलं आहे, शेतकऱ्याची मुलं आहेत जिल्हा परिषदला. तर इकडे पाठीमागे बघू शकता तुम्ही, इथे बऱ्याच मुलांनी फळं सुद्धा बोरं सुद्धा विकायला आणलेले आहेत. तर इथे बघू शकता आरुष अमोल गोडगे यांनी इडली सांबार विकायला आणलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे त्याला आपण त्याचं नाव विचारू. तुझं नाव सांग, आरुष पूर्ण नाव सांग. आरुष अमोल गोडगे तुझं सांग. नितेश अमोल गोडगे तो काय काय आणलं विकायला? इडली सांबर इडली सांबार आला. इडली सांबारचा काय रेट लावलाय? 20 20 रुपयाला इडली सांबार लावलाय. तू काय आणलं विकायला? गुलाबजामुन गुलाबजामुन आणला. कितीला प्लेट लावली? 20 रुपयाला गुलाबजाम लावले तू. तर बघू शकता ह्याने 20 रुपयाला गुलाबजाम लावलेला आहे. तर ह्याला ह्याचं नाव विचारू, ह्याने काय विकायला आणलेलं आहे. बाबा तू काय आणलं विकायला, तुझं नाव सांग. तर बेलची प्लेट कितीला लावली तू? 10 तर ह्याने बेलची प्लेट 10 लावलेली बघू शकता. तर पुढे जाऊन बघू, त्यांनी भाजीपाला सुद्धा आणलेला आहे, पालक आहे इथे बघू शकता तुम्ही. इथे छोटी मुलगी बसलेली आहे, तिला तिचं नाव विचारून तिने काय काय विकायला आणलंय तिला आपण विचारून घेऊ. तर बाळा तुझं नाव सांग. दुर्वा दुर्वा, तू काय काय आणलंय बाळा विकायला? मेथी पालक मेथीची भाजी कितीला लावली, कितीला पेंडी? 10 रुपयाला. तर इथे बघू शकता की मेथीची पेंडी विकायला आली, तिची 10 रुपये रेट लावलाय. तर इथे पुढे बघू, हे कोणी आणलं विकायला? भाग्यश्री पाटील. इथे बघू शकता हरभऱ्याचा डाळा सुद्धा विकायला आणलेला आहे. इथे बघू शकता चक्की आहे, परत समोसा आहे. तर त्यांना तिला विचारू, तुझं नाव सांग. सोराली मामादास तू काय काय आणलं विकायला? चक्की चॉकलेट कुरकुर हिने चटणी चॉकलेट कुरकुरे विकायला आणलेला आहे. इथं बघू शकता स्टॉल उभा केलेला आहे. ह्या स्टॉल वरती वडापाव आहे. इथे बघू शकता भेळ आहे, इथं वांगी आहेत. इथे बघू शकता घेवड्याची शेंग देखील आहे, कोथिंबीर आहे, समोसा आहे. तिकडे बघू शकता तुम्ही सॉल्टेड मध्ये जे चकोतेचं जे आहे वेपर्स, ते सुद्धा त्यांनी ठेवलेलं. ते कोणाचं स्टॉल आहे? तुमचं नाव सांगा. श्रद्धाली अनिल दास. श्रद्धाली अनिल दास. तर तू काय वडापावचा रेट काय लावलाय? 10 रुपये 10 रुपयाला त्यांनी वडापाव लावलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे गुलाबजाम सुद्धा आहे. असं छान प्रकारचं असं गुलाबजाम आहे, हे बघू शकता पॅकेट मध्ये. तर त्यांना काय रेट लावला गुलाबजामचा? गुलाबजाम कितीला विकायचंय तुला? 50 ला 50 ला पॅकेट विकायचंय. आणि सामोसाचं पॅकेट कितीला विकायचंय? 50 ला सामोसाचं पॅकेट 50 ला विकायचं यांना. तर असे छान प्रकारचे ह्यांनी रेट लावलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, इथे खाली सुद्धा फरसाणाचे छोटे छोटे पॅकेट त्यांनी विकायला आणलेले आहेत. त्यांना तिचं नाव विचारू. तुझं नाव सांग. श्रेया अमोल गोडगे. तर हिचं नाव श्रेया अमोल गोडगे. हिने बघू शकता इथे छोटे छोटे पॅकेट आणलेले आहेत. इथं बघू शकता तुम्ही छोटे 20 बिस्किट पुडा आहे, त्यांनी छोटे छोटे 20 बिस्किट पुडा विकायला आणले. त्याचं नाव विचारू. नाव सांग बाळा तुझं. अथर्व पूर्ण नाव सांग. अथर्व अनिल बनकर. हा, अथर्व अनिल बनकर. त्याचं नाव बघू शकता अथर्व अमोल बनकर. तर ह्याने 20 बिस्किट पुड्याचं पाकिट विकाय आणलेलं आहे. तर तुला एक पुडा किती रुपयाला विकायचा आहे बाळा? एक पाकिट किती रुपयाला? 50 एक पाकिट 50 ला. जर ही एक बिस्किट पुडा ह्याच्यातून मी घेतला, तर ह्या बिस्किट पुडा तू एक कितीला देणार? 5 रुपयाला. असे छान प्रकारचं व्यावहारिक ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि ते शेवटच्या कड्याला जे बसलेले आहेत त्यांना नाव विचार. त्यांच्या पाठीमागे त्यांचे पालक बसलेले आहेत, तर त्यांना त्यांचं नाव विचारू. तुमचं नाव सांगा. राजेश पाटील. राजेश पाटील. तर यांनी राजेश पाटील यांनी कांदे आणि वांगी विकायला आणलेले आहेत, तसेच काही गोळ्या आहेत. तर तुम्हाला कसा वाटतो प्रतिसाद, कसा वाटतो? छान आहे, छान आहे. छान प्रतिसाद आहे. तर बघू शकता इकडे जिल्हा परिषद शाळा दाखव त्यांना. तर अशी छान प्रकारची जिल्हा परिषद शाळा आहे. तर आपल्या अंगणवाडी येथील ज्या मॅडम आहेत त्यांचा सुद्धा आज आपण मुलाखत घेणार आहोत. तर इतका प्रतिसाद तुम्ही बघू शकताय. तर आज आपण त्यांना, मॅडम तुमचं 2 मनोगत व्यक्त करा. तुम्ही 2 शब्द तुम्ही बोला बालानंदी बाजारसाठी. आनंदी बाजारसाठी तुम्ही 2 शब्द बोला की बाबा बालानंदी बालकांचा काय प्रतिसाद आहे, तुम्हाला काय प्रतिसाद मिळतोय? चांगला मिळाला प्रतिसाद आणि त्यांना व्यवहार करण्याचं समजतंय. कितीची भाजी घेतल्यानंतर किती पैसे परत द्यायचे हा हिशोब कळतोय मुलांना.
आणि आपल्या मालाची विक्री कशी करावी ते सुद्धा त्यांना शेतकऱ्यांच्या पोरांनी मालाची विक्री आर्थिक ज्ञान कळावं यासाठी दासवस्ती शाळा रोपळेकर येथे बाल आनंदी बाजार आयोजित केलेला आहे. तर तुम्हाला प्रतिसाद कसा वाटतो? बाल्याकरता प्रतिसाद कसा? हो, चांगला आहे प्रतिसाद आणि त्यांची उत्सुकता, आपले वस्तू विकण्याची त्यांना कला निर्माण होती किंवा पैसे परत किती द्यावे हे समजतंय मुलांना ह्यामुळं. तर धन्यवाद मॅडम. तर आपण हे बघू शकता तानाजी गोडगे सर यांनी बाल आनंदी बाजार आयोजित केला. तिथे दरवर्षी प्रत्येक वर्षी प्रत्येक 6 महिन्यातनं प्रत्येक वर्षातनं एकदा बाजार हा भरवला जातो. कारण का तर आपल्या बाल आनंदी बाजार सर्वांना शेतकऱ्याच्या मुलांना व्यावहारिक ज्ञान कळावं यासाठी हा बाल आनंदी बाजार भरवला जातो. तर छान प्रकारच्या भाज्या देखील आहेत. आपण यांच्याकडून देखील खरेदी करू शकतो. इथे छान प्रकारची भेळ सुद्धा आहे. इकडे पाठीमागे बघू शकता. तरी आपल्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. सुदर्शनी ने दास आहे.